मॉर्निंग एव्हरीवन. कालच्या बॅचमध्ये आपण ॲक्वायर्ड डिसीजमध्ये आपण कम्युनिकेबल डिसीजेस पाहिले. मीन्स दोज डिसीजेस विच ट्रान्सफर फ्रॉम इन्फेक्टेड पर्सन टू द नॉर्मल पर्सन. की असे डिसीजेस की जे इन्फेक्टेड पर्सन पासून नॉर्मल पर्सन पर्यंत काय होतात बेटा ट्रान्समिट होतात. दीज डिसीज इज कॉल्ड ॲज द कम्युनिकेबल डिसीज. त्यांना आपण कम्युनिकेबल डिसीजेस म्हणतोय. की जे डिसीजेस इन्फेक्टेड पर्सन पासून नॉर्मल पर्सन पर्यंत कॅरी होतात. दीज डिसीजेस आर नोन ॲज कम्युनिकेबल डिसीज. नाउ टुडे वी लर्न अबाउट 2 मिनिटं बघतो. Now today we learn about the disease agent. आपल्याला disease agents and the transmission of communicable disease हे दोन सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक आज आपल्याला पाहायचे आहे. पण टॉपिक सुरू करायच्या अगोदर आपण कालपर्यंत जेवढं काही शिकलो आर वी ओनली द टॉपिक ओनली द टाइप्स ऑफ डिसीजेस. ते आपण फक्त आणि फक्त डिसीजेसचे टाइप्स पाहिले. आता सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की जे काही आपण डिसीजेस पाहिले, हे जे काही डिसीजेस आपण पाहिले हे डिसीजेस कशामुळे होतात आणि असा कुठला सबस्टन्स आहे किंवा कुठला फॅक्टर आहे की ज्याच्यामुळे आपल्याला डिसीजेस होतात. ज्या फॅक्टरच्या मुळे किंवा ज्या सबस्टन्सच्या मुळे आपल्याला डिसीजेस होतात. एक कळलं काय करू घ्या. बॅच सुरू व्हायच्या अगोदर ऍडमिट व्हायचं. बॅच सुरू झाल्यानंतर जर कोणी मला ऍडमिट रिक्वेस्ट पाठवली याच्यानंतर मी बॅच सोडून चालला जाईल. बिलकुल बॅच सुरू झाल्यानंतर रिक्वेस्ट पाठवायची नाही. ऑफर दे काय इकडे मग डिस्कनेक्शन होतं सगळं. मग प्रॉब्लेम भेटतात की सर दिसत नाही, ऐकायला येत नाही. ऍडमिट तुम्हाला किती वेळा सांगितलं की ऍडमिट तेव्हाच व्हा ज्या वेळेस बॅच ही 5 मिनिटं सुरू व्हायच्या अगोदर असते. त्यावेळेस ऍडमिट व्हायला सांगितलं तुम्हाला. बिलकुल मधामध्ये ऍक्टिव्ह व्हायला यायचं नाही. तुम्ही जर सिरियस नसाल तर आमचं सिरियसनेस राहणार नाही. पागलले काय ते सकाळी सकाळी मुळात करून टाकतात. तर आतापर्यंत आपण जेवढं काही पाहिलं आर ओनली डिसीजेस ते आपण बेसिक डिसीज पाहतो. दॅट इज 2 टाइप्स आहे. कंजनायटल डिसीज अँड द ॲक्वायर्ड डिसीज. असे आपण 2 प्रकारचे डिसीजेस पाहिले. कंजनायटल डिसीज आणि दॅट इज द ॲक्वायर्ड डिसीज असे आपण 2 प्रकारचे डिसीजेस पाहतो. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे जे काही आपण डिसीजेस आतापर्यंत पाहिले हे डिसीज कुठल्या फॅक्टरमुळे होतात आणि असे कुठले कुठले एजंट्स आहेत, असे कुठले कुठले फॅक्टर्स आहेत, असा कुठला कुठला सबस्टन्स आहे की ज्याच्यामुळे आपल्याला डिसीजेस होतात आणि ज्या फॅक्टरच्यामुळे ज्या सबस्टन्सच्यामुळे आपल्याला डिसीजेस होतात, रोग होतात, बॉडीच्या फंक्शन मध्ये डिस्टर्बन्सेस येतात. these agent, these factor and these substance are called as the disease agent. त्यांना आपण disease agent म्हणतो. means that the factor or the substance, the factor or the substance which causes a disease की ज्याच्यामुळे आपल्याला डिसीज होतो अशा फॅक्टरला किंवा अशा सबस्टन्सला आपण काय म्हणतो रे बेटा डिसीज एजंट. सो टुडे वी लर्न अबाउट द डिसीज एजंट. मीन्स दॅट द फॅक्टर और द सबस्टन्स ऐसा फॅक्टर और ऐसा सबस्टन्स कि जिसकी वजह से क्या होते हैं डिसीजेस होते हैं. ज्याच्यामुळे आपल्याला डिसीजेस होतात which causes a disease called as disease agent. त्याला आपल्याला डिसीज एजंट म्हणायचं आहे. मग असे किती सारे एजंट्स आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला डिसीजेस होतात. there are only the 5 types. there are
से क्या होते हैं रे बेटा? डिसीजेस। डिसीजेस का मतलब क्या? द डिस्टर्बन्सेस इन द फंक्शन्स ऑफ बॉडी। बॉडीच्या फंक्शन मध्ये डिस्टर्बन्सेस येणं यालाच आपण डिसीज म्हणतोय. मग डिसीज कोणामुळे होतो? डिसीज एजंट. मग डिसीज एजंटची आपण डेफिनेशन काय केली? द एजंट और द फॅक्टर और द सबस्टन्स कॉजेस ए डिसीज. की ज्याच्यामुळे आपल्याला डिसीज होतो, इट इज कॉल्ड ॲज डिसीज एजंट. मग हाऊ मेनी टाइप्स ऑफ डिसीज एजंट? वी से देयर आर द 5 टाइप्स ऑफ डिसीज एजंट. असे 5 प्रकार आहेत डिसीज एजंटचे की ज्याच्यामुळे बॉडीला काय होतो रे बेटा? डिसीज. बॉडीला काय होतो? डिसीज. बॉडीला काय होतो? डिसीज. तर 5 आपल्याला डिसीज एजंट पाहायचे आहेत. तर सगळ्यात पहिला एजंट लक्षात ठेवायचा आहे. सगळ्यात पहिला एजंट जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, इट इज द बायोलॉजिकल एजंट. बायोलॉजिकल एजंट इज द फर्स्ट डिसीज एजंट व्हिच कॉजेस ए डिसीज. की ज्याच्यामुळे आपल्याला डिसीज होतो, दॅट इज द बायोलॉजिकल एजंट. आता बायोलॉजिकल एजंट्स म्हणजे काय काय? तर बायोलॉजिकली जे काही ऑर्गॅनिझम्स असतील किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, जसं व्हायरसेस आहेत, बॅक्टेरिया आहे, प्रोटोझुआ आहे, फंगाय आहे, रेकास्टॅसिया आहे, हेल्मिन्स आहेत, हे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत, हे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, यांच्यामुळे आपल्याला जे डिसीजेस होतात किंवा यांना आपण काय म्हणू रे बेटा? बायोलॉजिकल एजंट. जसा व्हायरल डिसीज कोणामुळे? व्हायरस. म्हणजे बायोलॉजिकल एजंट कुठला झाला? व्हायरस. बॅक्टेरियल डिसीज कोणामुळे? बॅक्टेरिया. म्हणजे तिथं बायोलॉजिकल एजंट कुठला झाला? बॅक्टेरिया. मीन्स दॅट व्हायरसेस, बॅक्टेरिया, फंगाय, प्रोटोझुआ, हेल्मिन्थ, रेकास्टॅसिया हे जेवढे काही आपण एजंट्स पाहतो की ज्याच्यामुळे आपल्याला डिसीज होतात, तर त्यांना आपण बोलू रे बेटा बायोलॉजिकल एजंट. आणि जे काही बायोलॉजिकल एजंट्स आहेत, मग कुठले कुठले बायोलॉजिकल एजंट्स आहेत की जे डिसीज प्रोड्यूस करतात? व्हायरस, बॅक्टेरिया, फंगाय, प्रोटोझुआ, हेल्मिन्थ, रेकास्टॅसिया, स्पायरोकीटल, हे जे काही आपण काल पाहिलेले जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम, याच्यामुळे आपल्याला काय होतं? डिसीज. म्हणजे डिसीज एजंट झाले का? यस. पण हे कुठले डिसीज एजंट आहेत? बायोलॉजिकल. कुठले आहेत? बायोलॉजिकल एजंट्स आहेत. आणि हे जे काही बायोलॉजिकल एजंट्स आहेत, these biological agents called as pathogens. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, हे जे काही बायोलॉजिकल एजंट्स आहेत, these biological agents is also called as pathogens. त्यांना आपण पॅथोजन्स म्हणतोय. लक्षात ठेवायचं आहे, हे जे काही बायोलॉजिकल एजंट्स आहेत, म्हणजे व्हायरसेस, बॅक्टेरिया, फंगाय, प्रोटोझुआ, हेल्मिन्थ्स, रेकास्टॅसिया, हे जेवढे काही आपण एजंट्स पाहतो आर कॉल्ड ॲज बायोलॉजिकल एजंट्स. अँड दिस बायोलॉजिकल एजंट्स इज ऑल्सो नोन ॲज पॅथोजन्स. त्यांना आपण पॅथोजन्स म्हणतो. इट इज ऑल्सो नोन ॲज पॅथोजन्स. आता पॅथोजन्स म्हणजे काय? तर याच्यामधला जो पॅथो आहे, दिस पॅथो मीन्स डिसीज. दिस पॅथो मीन्स डिसीज एंड जीस मीन्स टू प्रोड्यूस. मतलब क्या? कि जो डिसीज को प्रोड्यूस करता है, इट इज कॉल्ड एज पैथोजन. मग पैथोजन आपण कुठल्या डिसीज एजंटला बोलतो रे बेटा? बायोलॉजिकल एजंट. करताय का? यस. सोपा टॉपिक आहे. आपण डिसीज एजंट पाहतो म्हणजे असे एजंट, असे फॅक्टर किंवा असे सबस्टन्स की ज्याच्यामुळे आपल्याला काय होतं रे बेटा? डिसीज. तर सगळ्यात पहिला आपण पाहतो रे बेटा बायोलॉजिकल एजंट. मग बायोलॉजिकल एजंट्स मध्ये आपण कोण इन्क्लूड करतो? व्हायरसेस असतील, बॅक्टेरिया, फंगाय, प्रोटोझुआ किंवा हेल्मिन्थ्स, या सगळ्या डिसीज, या सगळ्या आपण या एजंट्सला काय म्हणतो बेटा? बायोलॉजिकल एजंट. अँड इट इज ऑल्सो नोन ॲज पॅथोजन. त्यांनाच आपण काय म्हणतो बेटा? पॅथोजन्स. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पॅथोजन्स. ओके. आता लक्ष द्यायचं. त्यानंतर आपण सेकंड एजंट पाहतो. द सेकंड एजंट इट इज द न्यूट्रिएंट एजंट. सेकंड जो एजंट आहे तर तो आहे बेटा न्यूट्रिएंट एजंट की ज्याच्यामुळे आपल्याला डिसीजेस होतात. एकतर माहिती आहे की बायोलॉजिकल एजंट जे आहेत, एकतर माहिती आपली की जेव्हा बायोलॉजिकल एजंट जे आहेत तर ते व्हायरसेस, बॅक्टेरियामुळे आपल्याला डिसीज होतात.
मला मेसेज करा. माझ्या बोलण्यातून समजत आहे का? हो की नाही? माझ्या बोलण्यातून समजत आहे की नाही? मेसेज करा फटाक्षी. बोलण्यातून समजत आहे की नाही? ओके. आता लक्ष द्यायचं की आपण सेकंड एजंट पाहतो एका न्यूट्रिएंट एजंट. आता न्यूट्रिएंट एजंट म्हणजे काय? आता एक वर्ड आला न्यूट्रिएंट. न्यूट्रिएंट म्हणजे काय? न्यूट्रिएंट म्हणजे काय की असे कंपोनंट की जे आपल्याला फूड मधून मिळतात, आपल्या जेवणातून आपल्याला मिळतात. असे कंपोनंट्स की जे आपल्याला आपल्या जेवणातून मिळतात. मग या न्यूट्रिएंटची जर कमतरता येत असेल, मग तो कार्बोहायड्रेट असो, तो प्रोटीन असो, तो फॅट असो, किंवा विटामिन्स असो, किंवा मिनरल्स असो, या कंपोनंट मध्ये जर डिफिशियन्सी येत असेल. आता मी काय काय म्हटलं? कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, विटामिन्स आणि मिनरल्स या फूड कंपोनंट मध्ये जर डिफिशियन्सी जर येत असेल तर त्याच्यामुळे आपल्याला काय होतं बेटा? डिसीज होतो. म्हणजे न्यूट्रिएंटच्या मुळे सुद्धा डिसीज होतो का आपल्याला? यस. त्याच्यामुळे न्यूट्रिएंट्सला आपण काय म्हणतात बेटा? न्यूट्रिएंट एजंट. की जे काही न्यूट्रिएंट एजंट्स आहेत त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला काय होतं बेटा? डिसीज. केव्हा? जर या न्यूट्रिएंटचं प्रमाण जर कमी होत असेल तर त्याच्यामुळे आपल्याला डिसीज होतो. दॅट्स व्हाय न्यूट्रिएंट्स इज द सेकंड डिसीज एजंट. सगळ्यात पहिला आपण पाहतो बायोलॉजिकल एजंट की ज्याच्यामध्ये आपण पाहतो व्हायरसेस, बॅक्टेरिया, प्रोटोझोआ म्हणजे बाकीचे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत की ज्यांच्यामुळे आपल्याला डिसीज होतात. दिस ऑल द मायक्रो ऑर्गॅनिझम व्हिच कॉजेस डिसीज आर कॉल्ड ॲज बायोलॉजिकल एजंट किंवा त्यांनाच आपण म्हणतात बेटा पॅथोजन्स. लक्षात ठेवायचं आहे, बाकी कुठल्याच एजंट्सला आपण पॅथोजन्स म्हणत नाही. ओन्ली द बायोलॉजिकल एजंट कॉल्ड ॲज पॅथोजन्स. पैथो मीन्स डिसीज एंड जीन्स मीन्स टू प्रोड्यूस. कि जो डिसीज को पैदा करते हैं, जो डिसीज को प्रोड्यूस करते हैं, दिस ऑल द माइक्रो ऑर्गेनिजम्स कॉल्ड एज पैथोजन. सेकंड अपन बात न्यूट्रिएंट्स एजेंट मतलब क्या? फूड में जो कंपोनेंट है उन कंपोनेंट की अगर कमतरता आती है, उन कंपोनेंट की क्वांटिटी अगर कम होती है, डिफिशियंसी होती है, डिफिशियंसी आती है, तब जो कुछ भी डिसीजेस होते हैं दैट कॉजेस बाय द न्यूट्रिएंट्स. दैट्स व्हाई सेकंड कंपोनेंट, दैट्स व्हाई सेकंड एजेंट इज द न्यूट्रिएंट एजेंट. नाउ नंबर थर्ड दैट इज द केमिकल एजेंट्स. अब केमिकल एजेंट्स दो प्रकार के होते हैं. केमिकल एजेंट्स दो टाइप्स के होते हैं. जो कुछ भी केमिकल एजेंट्स होते हैं वो दो टाइप्स के होते हैं. अभी तक अपन ने दो डिसीज एजेंट देखे. सबसे पहले बायोलॉजिकल एजेंट को देखा, उसके बाद न्यूट्रिएंट एजेंट को देखा. नाउ नंबर थर्ड केमिकल एजेंट की जिनकी वजह से अपन को क्या होता है बेटा? डिसीजेस होते हैं की ज्याच्यामुळे आपल्याला डिसीजेस होतात. तर सगळ्यात पहिला केमिकल एजेंट that is the endogenous chemical agent. This is the first types of chemical agents and the second is the exogenous chemical agent. सगळ्यात पहिला आपण टाइप्स पाहतो केमिकल एजंटचा एंडोजिनस केमिकल एजंट आणि सेकंड पाहतो बेटा एक्झोजिनस केमिकल एजंट. मग एंडोजिनस केमिकल एजंट म्हणजे काय किंवा एक्झोजिनस केमिकल एजंट्स म्हणजे काय? तर सगळ्यात पहिले आपण पाहूया बेटा एंडोजिनस केमिकल एजंट्स. आता एंडोजिनस केमिकल एजंट्स म्हणजे काय की असे केमिकल की जे बॉडीच्या आतमध्ये आपली बॉडी तयार करते. फॉर एक्झाम्पल हॉर्मोन्स आपण घेत नाही, आपली बॉडी तयार करते. फॉर एक्झाम्पल एन्झाइम आपण घेत नाही, आपली बॉडी तयार करते. मग असे केमिकल की जी आपली बॉडी प्रोड्यूस करते दॅट इज हॉर्मोन्स अँड एन्झाइम आणि यांच्यामध्ये जर कमतरता येत असेल तर आपल्याला डिसीज होतो. म्हणजे डिसीज केव्हा झाला रे? डिसीज केव्हा झाला जर हॉर्मोन किंवा एन्झाइम कमी सिक्रेट होतील
तरी प्रॉब्लेम येत असेल तर YouTube वरती जाऊन आपलं लेक्चर पाहायचं. सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आपण पाहतोय ते केमिकल एजंट्स. Chemical agents are of mainly two types. One is the endogenous chemical agent. Second one is the exogenous chemical agent. First endogenous chemical agent. Second exogenous chemical agent. Endogenous means that the chemical or in the body by itself आपली बॉडी स्वतः त्या केमिकलला प्रोड्यूस करते. आणि जर त्या हार्मोन्स किंवा एन्झाइम मध्ये कमतरता किंवा जर जास्त होत असेल तर त्याच्यामुळे आपल्याला डिसीजेस होतात. दॅट्स व्हाय आर बी द डिसीज एजंट. मग असे कुठले कुठले एजंट्स आहेत, असे कुठले कुठले एंडोजिनस एजंट्स आहेत की जे आपल्या बॉडीमध्ये फॉर्म होतात. तर सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचं बेटा हॉर्मोन्स, सेकंड एन्झाइम, त्यानंतर आपल्या बॉडीमध्ये जे तयार होते इट इज द युरिया जो आपल्या युरिन मध्ये असतो. युरिया आपल्या युरिन मध्ये असतो, तो स्वतः बॉडी तयार करते. युरिक ऍसिड हा सुद्धा सबस्टन्स आपल्याच बॉडीमध्ये तयार होतो, ज्याच्यामुळे आपल्याला काय होतात तर बेटा डिसीजेस होतात. नेक्स्ट आपण पाहतो सेकंड टाइप्स ऑफ केमिकल एजंट इज द एक्सोजिनस केमिकल एजंट्स. एक्सोजिनस केमिकल एजंट्स, एक्सो म्हणजे बाहेरून येणारे आणि आपला डिसीज प्रोड्यूस करणारे असे केमिकल कॉल्ड ॲज एक्सोजिनस केमिकल एजंट्स. बॉडीच्या आतमध्ये असून किंवा आपली बॉडीच्या एजंटला तयार करते, तर त्याच्यापासून जो डिसीज होतो ते झाले एंडोजिनस म्हणजे हॉर्मोन्स आहे, एन्झाइम्स आहे, कमतरता किंवा जास्त झाले डिसीज प्रोड्यूस होतो. मग ते केमिकल आहेत ना, दॅट्स व्हाय आर कॉल्ड ॲज एक्सोजिनस केमिकल एजंट. सेकंड आपण पाहतो एक्सोजिनस. एक्सो म्हणजे आउट साइड मधून बॉडीच्या आतमध्ये जाणारे, या आउटर स्पेस या सराउंडिंग मधून बॉडीच्या आतमध्ये जाणारे आणि डिसीज प्रोड्यूस करणारे जे केमिकल एजंट्स असतील त्यांना आपण म्हणू एक्सोजिनस केमिकल एजंट्स. मग एक्सोजिनस केमिकल एजंट्स कशाच्या थ्रू आतमध्ये जातात? सगळ्यात पहिले ज्यावेळेस आपण श्वास घेतो तर त्याच्या थ्रू, म्हणजे ज्यावेळेस आपण इन्स्पिरेशन करतो, इनहालेशन करतो, तर त्याच्या थ्रू सगळ्यात पहिले बाहेरचे जे फॉरेन सबस्टन्स किंवा केमिकल आहेत ते बॉडीच्या आतमध्ये केव्हा जातील? ज्यावेळेस आपण इन्स्पिरेशन करू त्यावेळेस. सेकंड ज्यावेळेस आपण इंजेक्शन करू, ज्यावेळेस आपण इंजेक्शन करू तर त्यावेळेस सुद्धा केमिकल्स हे आतमध्ये जातील. आणि थर्ड ज्यावेळेस आपण लस घेतो म्हणजे इनॉक्युलेशन, ज्यावेळेस आपण इनॉक्युलेशन करतो तर त्यावेळेस सुद्धा हे पॅथोजन्स किंवा हे जे काही बाकीचे जे एजंट्स आहेत तर हे बॉडीच्या आतमध्ये जातात आणि आपल्याला काय करतात रे बेटा? डिसीज प्रोड्यूस करतात. सो दॅट्स व्हाय आर बी द एक्सोजिनस केमिकल एजंट्स. त्यांना आपण एक्सोजिनस केमिकल एजंट्स म्हणू. एक्सोजिनस केमिकल एजंट्स means the agent entered from outside into the body by the inhalation, injection and inoculation and produce a disease. मग असे कुठले कुठले एक्सोजिनस केमिकल एजंट्स आहेत? तर दोन प्रकारचे, एक पोल्युटंट, दुसरा ॲलर्जन्स. पोल्युटंट म्हणजे पोल्युशन पासून तयार, जे पोल्युशनला क्रिएट करतात तर त्यांना म्हणू आपण पोल्युटंट. मग पोल्युटंट कुठले? वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस आहेत जे बॉडीच्या आतमध्ये डिसीज प्रोड्यूस करतात. वेगवेगळ्या प्रकारची डस्ट आहे ज्याच्यामुळे अस्थमा सारखे आपल्याला डिसीजेस होतात. आणि नंबर सेकंड आपण पाहतो ॲलर्जन्स की ज्यामुळे आपल्याला ॲलर्जी होते. तर असे दोन प्रकार असतात, पोलन्स आणि स्पोर. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. सो दे आर द केमिकल एजंट्स. आतापर्यंत आपण डिसीज एजंट मध्ये तीन पाहिले, बायोलॉजिकल एजंट, न्यूट्रिएंट एजंट, केमिकल एजंट. केमिकल एजंट मध्ये किती बेटा? दोन. एंडोजिनस म्हणजे काय? बॉडीच्या आतमध्ये तयार होणारे जे केमिकल त्याच्यामुळे आपल्याला डिसीज प्रोड्यूस होतो आर कॉल्ड ॲज एंडोजिनस केमिकल एजंट्स. एक्सोजिनस केमिकल एजंट मीन्स व्हॉट? दे कम्स फ्रॉम आउटसाइड and enters in the body and produce a disease called as exogenous chemical agent. किती प्रकार? दोन. एक पोल्युटंट म्हणजे काय? जे पोल्युशनला क्रिएट करतात. मग असेच पोल्युटंट जे आहेत, जे पोल्युशनला क्रिएट करणारे जे सबस्टन्स आहेत पोल्युटंट,
आपण पाहतो यांच्यामुळे काय होते बेटा पोल्युशन, त्याच्यामुळे आपण त्यांना पोल्युटंट म्हणतो. आणि ते जर बॉडीच्या आतमध्ये गेले तर आपल्याला रेस्पिरेटरी ट्रॅक्टचे डिसीजेस होतात, त्याच्यामुळे त्यांना आपण म्हणतो एक्झोजिनस. आणि सेकंड आपण पाहतो ॲलर्जन्स, की ज्यांच्यामुळे आपल्याला काय होतं बेटा डिसीजेस होतात. मग स्पोर आणि पोलन ग्रेन जे असतात तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला काय होतं बेटा डिसीजेस होतात. एवढं फक्त क्लिअरली लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपण पाहतो फिजिकल अँड मेकॅनिकल एजंट. महत्वाचं आहे फिजिकल अँड मेकॅनिकल एजंट. आता फिजिकल एजंट काय असतात किंवा मेकॅनिकल एजंट्स काय असतात. आता सगळ्यात पहिले फिजिकल एजंट्स मध्ये कोण कोण येते, तर फिजिकल एजंट्स मध्ये हीट, कोल्ड, ह्युमिडिटी, त्यानंतर इलेक्ट्रिसिटी, त्यानंतर रेडिएशन आणि प्रेशर, याच्या काही गोष्टी आहेत. कुठल्या कुठल्या, हीट, कोल्ड, ह्युमिडिटी, प्रेशर, रेडिएशन आणि इलेक्ट्रिसिटी. हे फिजिकल एजंट म्हणून काम करतात ज्याच्यामुळे आपल्याला डिसीज होतो. मग आता हीटच्यामुळे कसा काय डिसीज होतो, तर सगळ्यात पहिले डिसीजचा अर्थ काय आहे. डिसीजचा अर्थ हा आहे की डिस्टर्बन्सेस इन द फंक्शन्स ऑफ बॉडी. मग हीटच्यामुळे कसा काय डिसीज होतो. आता एखादी वस्तू जर गरम असेल तर फॉर एक्झाम्पल आपण उन्हाळ्यामध्ये पाहतो, उन्हाळ्यामध्ये हीटच्यामुळे आपल्याला काय होतं, ऊन लागतं, बरोबर आहे ना. हीटच्यामुळे ऊन लागतं म्हणजे बॉडीचे फंक्शन नॉर्मल राहतात का, नाही, म्हणजे हीटच्यामुळे डिसीज होतो. दॅट वाय इज बी द डिसीज एजंट. त्यामुळे हीट हा डिसीज एजंट आहे. पण हीट हा कुठला डिसीज एजंट आहे, फिजिकल. फिजिकल ओके. त्यानंतर कोल्ड, थंडीमध्ये सुद्धा आपल्याला डिसीज होतात, त्याच्यामुळे कोल्ड सुद्धा फिजिकल एजंट आहे. ह्युमिडिटी, ह्युमिडिटी ज्याला आपण दमट वातावरण म्हणतो, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डिसीज होतात, त्याच्यामुळे तो फिजिकल एजंट आहे. इलेक्ट्रिसिटी, बोट लावायचं, वायर आहे, त्याचा स्विच ऑन करायचा आणि हात लावायचा, काय होतो, शॉक लागतो, केस वरतून जातात, म्हणजे डिसीज प्रोड्यूस होतो. तर हे जे काही आपण एजंट पाहतो दॅट इज हीट, कोल्ड, ह्युमिडिटी, प्रेशर अँड रेडिएशन अँड इलेक्ट्रिसिटी आर द फिजिकल एजंट्स की ज्याच्यामुळे आपल्याला डिसीजेस होतात. ओके. त्यानंतर मेकॅनिकल एजंट्स. आता मेकॅनिकल एजंट्स म्हणजे काय. आता मेकॅनिकल एजंट्स म्हणजे फोर्स. एक फोर्स आहे, एक मेकॅनिकल एजंट्स आहे. आता फॉर एक्झाम्पल चालता चालता आपण जर खाली पडलो आणि हातावर जर पडलो तर आपला हात फ्रॅक्चर होतो. आता आपला हात फ्रॅक्चर झाला, का झाला, आपण जमिनीवरती पडलो. पण ज्यावेळेस आपण जमिनीवरती पडलो तर त्यावेळेस आपण जमिनीवरती काय अप्लाय करतो ना बेटा, फोर्स. काय अप्लाय करतो, फोर्स. आणि त्या फोर्सच्यामुळे काय होतं, आपल्याला फ्रॅक्चर होतं. त्याच्यामुळे मेकॅनिकल एजंट्स हा कुठला आहे बेटा, फोर्स, की ज्याच्यामुळे आपल्याला काय होतं बेटा, डिसीज. फॉर एक्झाम्पल फ्रॅक्चर. आणि त्यानंतर आपण पाहतो सगळ्यात शेवटी नंबर 3 द डिफिशियन्सी अँड एक्सेस ऑफ द सबस्टन्स. काही सबस्टन्स जर डिफिशियंट झाले, काही सबस्टन्स जर वाढले तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला डिसीज होतो. दॅट्स वाय डिफिशियन्सी अँड एक्सेस ऑफ सबस्टन्स इज ऑल्सो the disease agent. So these are the 5 types of disease agent. Biological agent यामध्ये आपण व्हायरसेस, बॅक्टेरिया, फंगाई, प्रोटोझोआ आणि हेल्मिन्थ्स पाहतो, त्यांना आपण कॉमनली म्हणतो पॅथोजन. हे एकच लक्षात ठेवायचं व्यवस्थित. न्यूट्रिएंट एजंट ज्याच्यामध्ये सगळेच्या सगळे फूडचे कंपोनंट्स, मग तो कार्बोहायड्रेट असो, फॅट असो, प्रोटीन असो, मिनरल असो, विटामिन्स असो किंवा वॉटर असो, तर यांना आपण म्हणतो न्यूट्रिएंट्स एजंट्स, ज्याच्यामुळे सुद्धा आपल्याला डिसीज होतो. त्यानंतर केमिकल एजंट महत्वाचा आहे, 2 प्रकारचे, एंडोजिनस आणि एक्झोजिनस. लक्षात ठेवायचं, एंडोजिनस बॉडीच्या आतमध्ये तयार होणारे, एक्झोजिनस बाहेरून आतमध्ये येणारे. त्यानंतर फिजिकल आणि मेकॅनिकल. फिजिकल मध्ये कुठलं, हीट, कोल्ड, रेडिएशन, इलेक्ट्रिसिटी आणि ह्युमिडिटी, याच्यामुळे आपल्याला डिसीजेस होतात. आणि मेकॅनिकल मध्ये कोण सांगितला, फोर्स, ज्याच्यामुळे आपल्याला फ्रॅक्चर सारखे प्रॉब्लेम, डोकं फुटणं, गोटा हाणला की डोकं फुटतं. आता गोटा काय का एखाद्या फेकून मारायचा, मग तुम्ही ज्यावेळेस दगड मारता म्हणजे काय अप्लाय करता रे, फोर्स, याच्यामुळे डोकं काय होतं, फुटतंय. तर या अशा प्रकारचा जो एजंट असतो त्याला आपण म्हणतो बेटा मेकॅनिकल एजंट. आणि सगळ्यात शेवटचा जो आहे तर त्याला आपण म्हणतो बेटा डिफिशियन्सी अँड एक्सेस ऑफ सबस्टन्स. त्याला आपण डिफिशियन्सी अँड एक्सेस ऑफ सबस्टन्स म्हणू. ओके. सो दीज आर द डिसीज एजंट्स. हे सगळेच्या सगळे डिसीजेस एजंट्स आहेत ज्याच्यामुळे आपल्याला डिसीज काय होतं बेटा, कॉज होतो. नाव आज आपला सेकंड टॉपिक पाहायचा होता बेटा, ट्रान्समिशन ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस. सगळ्यात महत्त्वाचा आहे द ट्रान्समिशन ऑफ कम्युनिकेबल डिसीज. हे जे काही कम्युनिकेबल डिसीजेस आहेत
तर यांचं कसं काय ट्रान्समिशन होतं? Communicable diseases means that the disease is spread from infected person to the normal person. It may be through vector or direct. एकतर ते कोणाच्या थ्रू ट्रान्समिट होतील किंवा डायरेक्ट ट्रान्समिट होतील. तर तोच टॉपिक आपल्याला पाहायचा आहे, द ट्रान्समिशन ऑफ द कम्युनिकेबल डिसीजेस. द ट्रांसमिशन ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस की कम्युनिकेबल डिसीज जो है वो कैसे ट्रांसमिट होते. तर ट्रान्समिशन साठी आपण दोन वेज पाहतो. ट्रान्समिशन साठी आपण दोन वेज पाहतो. सगळ्यात पहिला जो वे आहे इट विल बी द डायरेक्ट ट्रान्समिशन आणि सेकंड. ओके, वेलकम अगेन स्टुडंट्स. आपल्याला एक टॉपिक पाहायचा झाला होता द ट्रान्समिशन ऑफ कम्युनिकेबल डिसीज. त्याच्यामुळे आपण परत मीटिंग जॉईन करायची आहे. नाउ द ट्रान्समिशन ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस. आता सगळ्यात पहिले कम्युनिकेबल डिसीज म्हणजे काय? द ॲक्वायर्ड डिसीज, द टाइप्स ऑफ ॲक्वायर्ड डिसीज मीन्स दॅट इन्फेक्टेड पर्सन पासून जे डिसीजेस नॉर्मल पर्सन पर्यंत स्प्रेड होतात तर त्या डिसीजला आपण कम्युनिकेबल डिसीज म्हणतोय. पाहत असताना आपण पाहतोय की कम्युनिकेबल डिसीज हा दोन प्रकारे ट्रान्समिट होतो. एक थ्रू द डायरेक्ट ट्रान्समिशन आणि सेकंड इट थ्रू द इनडायरेक्ट ट्रान्समिशन. अशा दोन प्रकारे तो ट्रान्समिट होतो. तर आपण डायरेक्ट ट्रान्समिशन पाहत असताना सगळ्यात पहिले पाहिलं कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर तो डिसीज डायरेक्टली ट्रान्सफर होणार आहे. फॉर एक्झाम्पल जसं आपण पाहतो की जसे किसिंग, हगिंग किंवा हँडशेकिंगचे जे प्रकार आहेत तर हे जर आपण इन्फेक्टेड पर्सन पासून जर करत असाल किंवा इन्फेक्टेड पर्सन सोबत जर करत असाल तर आपला डिसीज होतो. तर दॅट्स व्हाय कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन इज अंडर द हेडिंग ऑफ डायरेक्ट ट्रान्समिशन. त्यानंतर आपण पाहतो ड्रॉपलेट्स इन्फेक्शन. आता ड्रॉपलेट्स इन्फेक्शन म्हणजे काय? सपोज जर इन्फेक्टेड पर्सन असेल आणि तो जर कफ करत असेल, खोकलत असेल, स्नीज शिंकत असेल किंवा बोलत असेल, त्याच्या बोलण्यातून, खोकल्यातून किंवा स्नीजिंग मधून, शिंकण्यातून खूप सारे ड्रॉपलेट्स बाहेर पडतात की ज्याच्यामध्ये डिसीज एजंट्स असतात, पॅथोजन्स असतात. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं? वेगळा डिसीज होतो. त्याच्यामुळे ड्रॉपलेट्स इन्फेक्शन इज ऑल्सो द डायरेक्ट ट्रान्समिशन. त्यानंतर आपण पाहिलं कॉन्टॅक्ट विथ द सॉइल. सॉइल मातीसोबत जर कॉन्टॅक्ट झाला तर मातीमध्ये खूप सारे पॅथोजन्स असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ज्यामुळे डिसीजेस होतात. तर याला म्हटलं आपण डायरेक्ट ट्रान्समिशन. त्यानंतर आपण पाहिलं ॲनिमल बाईट, कुत्रं डसणं, साप चावणं, हे डायरेक्ट ॲनिमल बाईटिंगचा प्रकार आहे, डायरेक्ट कॉन्टॅक्ट येतो. तर तो सुद्धा अंडर द हेडिंग ऑफ डायरेक्ट ट्रान्समिशन. आणि डायरेक्ट ट्रान्समिशन इज थ्रू द प्लासेंटा. प्लासेंटाच्या थ्रू सुद्धा डायरेक्ट ट्रान्समिशन होतं. प्लासेंटा. आता जर प्रेग्नंट वुमन जर डिसीज फुल असेल, जर तिला डिसीज असेल किंवा ती इन्फेक्टेड असेल तर तिच्या मॅटर्नल प्लासेंटामधून ते पॅथोजन्स हे फिटल ब्लड मध्ये जातात. म्हणजे मॅटर्नल ब्लड मधून पॅथोजन हे फिटल ब्लड मध्ये जातात. मॅटर्नल ब्लड मीन्स द ब्लड ऑफ मदर. मॅटर्नल ब्लड मीन्स दॅट द ब्लड ऑफ मदर अँड फिटल ब्लड मीन्स द ब्लड ऑफ फिटस. की जो बाळ जो असतो, एम्ब्रियो जो असतो, गर्भाशयात जे बाळ असतं आपण फिटस म्हणतो. मग आईच्या ब्लड मधले पॅथोजन म्हणजे काय? बायोलॉजिकल एजंट. इट मे बी द व्हायरस, मे बी द बॅक्टेरिया, मे बी द फंगाय ऑर एक्सेट्रा. ते जर मॅटर्नल ब्लड मधून जर फिटल ब्लड मध्ये जात असेल तर आपल्याला काय होतं? बेटा डिसीज. त्याचे डायरेक्ट ट्रान्समिशनचे टाइप्स आहेत. पहिला टाइप कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. इन्फेक्टेड पर्सन सोबत कॉन्टॅक्ट आल्यामुळे होणारे डिसीज. मग इन्फेक्टेड पर्सन ज्याला गजकरण आहे तर त्या गजकरणातून जे काही मटेरियल बाहेर निघतं, जे काही डिस्चार्ज मटेरियल असतं त्याच्यासोबत जर कॉन्टॅक्ट होत असेल तर आपला डिसीज होतो. काजऱ्या आहेत त्याच्यामधून जे मटेरियल बाहेर पडतं त्याच्यामुळे जर कॉन्टॅक्ट आला तर त्याच्यामुळे सुद्धा आपला डिसीज होतो. किसिंगच्या थ्रू आपल्याला डिसीज होतो. किसिंग हे डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. हगिंग डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. त्यानंतर हँड शेकिंग डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. तर असे डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाले आणि तो जर पर्सन इन्फेक्टेड असेल तर तुम्हाला नक्कीच डिसीज होतो. त्यानंतर ड्रॉपलेट इन्फेक्शन.
ड्रॉपलेट इन्फेक्शन नावाचाच अर्थ आहे की सो मेनी ड्रॉपलेट्स ऑफ द म्युकस, शेंबडाचे, तोंडामध्ये असणाऱ्या लाळेचे असे खूप सारे ड्रॉपलेट्स बाहेर पडतात ज्याच्यामध्ये पॅथोजन्स असतात. जर तो पर्सन इन्फेक्टेड असतात तर त्याच्यामध्ये 100% पॅथोजन्स असतात ज्याच्यामुळे आपल्याला डिसीजेस होतो. त्यानंतर आपण पाहिलं कॉन्टॅक्ट विथ स्वाईन. आता स्वाईन तर हे होस्ट आहे मायक्रो ऑर्गॅनिझमची आणि त्यापैकी काही जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात तर ते पॅथोजन्स असतात म्हणजे डिसीज प्रोड्यूस करणारे असतात आणि त्यांच्यासोबत जर कॉन्टॅक्ट येत असाल तर डिसीज होतो म्हणजे तो डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला. त्यानंतर आपण पाहतो ॲनिमल बाईट, चावणं, डसणं, याला आपण बायटिंग म्हणतो आणि अशी जर बायटिंग होत असेल तरी सुद्धा डिसीज होतो, तो सुद्धा एक डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे त्यामुळे सुद्धा डिसीज ट्रान्समिट होतो. म्हणून ॲनिमल बाईट इज अंडर द हेडिंग ऑफ डायरेक्ट ट्रान्समिशन. त्यानंतर थ्रू प्लासेंटा, नाळ, म्हणजे आई जर इन्फेक्टेड असेल तर तिच्यापासून आता असं आपण म्हणतोय की जो एड्स डिसीज आहे एड्स तर हा प्लासेंटाच्या थ्रू सुद्धा होतो फ्रॉम दी मदर. आईपासून तो बाळापर्यंत जातो थ्रू द प्लासेंटा म्हणजे प्लासेंटा हा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. त्याच्यामुळे these are the types of डायरेक्ट ट्रान्समिशन. सगळ्यात महत्त्वाचं पाहायचं आहे बेटा आपल्याला इनडायरेक्ट ट्रान्समिशन. इनडायरेक्ट ट्रान्समिशनचा मी अर्थ काय म्हटला? दॅट इज अरेंज मॅरेज. आणि डायरेक्ट ट्रान्समिशनला मी काय म्हटलं? लव्ह मॅरेज. एकदम झाकळबुद्धा नाही. ओके, डायरेक्ट ट्रान्समिशन मी त्याचा खूप जास्त क्लोज कॉन्टॅक्ट असतो, मधात कोणीच नसतं. दोघं जण आहेत एकमेकांसोबत प्रेम करतात, यांचं लग्न स्वतःच करतात, मधात कोणीच नसतं. आणि अरेंज मॅरेज जर करायचं असेल तर पोराईकडे पोरीकडे मधात असतो एक की जो दोघांचं लग्न काय करतो जुळून देतो. भटजी आहे, भटजी दोघांचं लग्न जुळून देतो, तो झाला इंटरमिडिएट एजंट. आणि लव्ह मॅरेज काय गळ्यात तू घाल गळ्यात मी घालतो, मधात कोणीच नसतं. हा झाला डायरेक्ट ट्रान्समिशन. आणि इनडायरेक्ट ट्रान्समिशन म्हणजे ज्यांच्या इंटरमिडिएट कोणीतरी असतात, ज्यांच्या मधात कोणतरी असतात, म्हणजे असा एजंट की जो इन्फेक्टेड पर्सन पासून नॉर्मल पर्सन पर्यंत काय करतो? डिसीज प्रोड्यूस करतो. इन्फेक्टेड पर्सन पासून घेतो, इन्फेक्टेड पर्सन पासून त्या पॅथोजनला घेतो आणि तो पॅथोजन कोणाच्या बॉडीमध्ये एंटर करतो? नॉर्मल पर्सनच्या बॉडीमध्ये एंटर करतो. तर हे जे ट्रान्समिशन आहे की जे कोणाच्या तरी थ्रू होत आहे तर त्याला आपण म्हणू इनडायरेक्ट ट्रान्समिशन. जे कोणाच्या थ्रू होतं एकदम डायरेक्ट कॉन्टॅक्ट असतो तर त्याला आपण म्हणू बेटा डायरेक्ट ट्रान्समिशन. आता इनडायरेक्ट ट्रान्समिशन मध्ये कोण येतं? तर सगळ्यात पहिले येतो आर्थ्रोपोड्स वेक्टर. आता आर्थ्रोपोड्स वेक्टर म्हणजे काय? तर आर्थ्रोपोड्स these are the animals. जसं माशा, मच्छर, किडे, त्यानंतर मुंग्या, माकोळे, हे जे काही आपण ॲनिमल्स पाहतो आर द आर्थ्रोपोड्स. हे आर्थ्रोपोड्स आहेत. ओके, आता हे जे आर्थ्रोपोड्स असतात तर याच्या थ्रू सुद्धा खूप जास्त डिसीज ट्रान्समिट होतात. आता एक जर बेस्ट एक्झाम्पल जर आपण घेतलं आर्थ्रोपोड्स मधलं तर ते आहे हाऊस फ्लाय. हे जे घरच्या माश्या असतात पावसाळ्यात खूप जास्त वाढतात. पावसाळ्यात माशाचं प्रमाण खूप जास्त वाढतं आणि पावसाळ्यात खूप जास्त आपल्याला रोग होतात. हाऊस फ्लाय जी आहे घरातल्या ज्या माशा आहेत जी आपण नॉर्मल माशी पाहतो तर तिच्या पायाला आणि तिच्या तोंडाला पॅथोजन्स चिकटतात. पॅथोजन्स तिच्या पायाला चिकटलेले असतात आणि ती काय करते तर त्या पॅथोजनला कॅरी करण्याचं काम करते. मग ते जे पॅथोजन्स असतात जे हाऊस फ्लाय कॅरी करते तर ते कुठून करते? एक दी हाऊस फ्लाय कॅरीज द पॅथोजन. व्यवस्थित आहे का? हाऊस फ्लाय कॅरीज द पॅथोजन फ्रॉम द फिसस ऑफ इन्फेक्टेड पर्सन. त्या इन्फेक्टेड पर्सनची जी संडास आहे त्या इन्फेक्टेड पर्सननं जिथं कुठं स्टूल केली असेल, संडास केली असेल तर ती जर माशी त्या इन्फेक्टेड पर्सनच्या स्टूलवरती जर बसत असेल तर तिच्या पायाला त्या इन्फेक्टेड पर्सनची स्टूल लागते ज्याच्यामध्ये खूप सारे पॅथोजन्स असतात. आणि ती माशी त्या इन्फेक्टेड पर्सनच्या स्टूलवरून उडते आणि फूड वरती जाऊन बसते आणि ते फूड आपण खातो.
कॉल्ड ॲज इनडायरेक्ट ट्रान्समिशन. आता याच्यामध्ये आपण आर्थ्रोपोड्स वेक्टर मध्ये हाऊस फ्लाय पाहिलं. काय म्हटलं हाऊस फ्लाय? की हाऊस फ्लाय कॅरीज द पॅथोजन. हाऊस फ्लाय ही पॅथोजनला कॅरी करते ऑफ द सम डिसीजेस, जसं कॉलरा आहे, डायरिया आहे, टायफॉइड आहे. हे जे काही डिसीजेस आहेत तर या डिसीजच्या पॅथोजनला हाऊस फ्लाय कॅरी करते. डिसीजेस आपल्याला घरच्या भाषामुळे होतात. मग हे डिसीजेस कसे काय होतात? तर इन्फेक्टेड पर्सनची जी स्टूल आहे, संडास आहे, किंवा त्या इन्फेक्टेड पर्सननं रिलीज केलेला जो स्पुटम आहे, बेडका, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो बेडका, जे बेडके संडास असतात तर त्याच्यावरती त्या माशा बसतात आणि त्या बसल्यामुळं फूडवरती जाऊन बसतात, ते आपण खातो. म्हणजे काय झालं रे बेटा? इनडायरेक्ट ट्रान्समिशन आपल्याला डिसीज होतो. ते इनडायरेक्ट ट्रान्समिशन झालं. म्हणजे सगळ्यात पहिले आपण एक्झाम्पल पाहिलं रे बेटा, आर्थ्रोपोड वेक्टर मध्ये हाऊस फ्लाय की जी डिसीजला कॅरी करते, जी त्या पॅथोजनला कॅरी करते फ्रॉम इन्फेक्टेड पर्सन टू नॉर्मल पर्सन. कळलं का? म्हणजे इन्फेक्टेड आणि नॉर्मलच्या मधात कोण आली? हाऊस फ्लाय. तर हे झालं बेटा इनडायरेक्ट ट्रान्समिशन. ओके. सेकंड आपण पाहतो काही असे इन्सेक्ट आहेत जे ब्लड सक करतात. दॅट इज ब्लड सकिंग इन्सेक्ट. जसं मॉस्किटो आपण पाहतो, ब्लड सक करतात. आता मला एक मॉस्किटो चावल्यानं ब्लड सक केलं तर दुसऱ्या ह्युमन बीइंग वर झालं, तिथे सुद्धा ब्लड सक करतो. बरोबर. आता आपण अॅनॉफिलिसचं एक्झाम्पल पाहू की अॅनॉफिलिस ही काय आहे? मॉस्किटो आहे, फिमेल मॉस्किटो आहे, जी मलेरियाला ट्रान्समिट करते. आता एखादा जर इन्फेक्टेड पर्सन असेल ज्याला मलेरिया आहे, त्याच्यावरती ती अॅनॉफिलस गेली, तिने त्याचं ब्लड सक केलं, म्हणजे त्या अॅनॉफिलसच्या आतमध्ये काय आले रे? द पॅथोजन्स ऑफ मलेरिया. इन्फेक्टेड पर्सन वरती जर मॉस्किटो जात असेल, त्याला ती चावत असेल, म्हणजे काय सक करतंय? ब्लड. मग तीच मॉस्किटो उडून नॉर्मल पर्सनला जाते, त्याला सुद्धा चावते, म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये काय होत आहे रे बेटा? पॅथोजन्स एंटर होत आहेत, म्हणजे त्याला सुद्धा काय होईल? मलेरिया. म्हणजे एक तर इनडायरेक्ट ट्रान्समिशन मध्ये जो आर्थ्रोपोड्स वेक्टर आहे तर तो एक हाऊस फ्लायच्या थ्रू होतो, किंवा जे काही ब्लड सकिंग इन्सेक्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण कोण कोण पाहतो ब्लड सकिंग इन्सेक्ट मध्ये? मॉस्किटो आपण पाहतो, ज्याच्यामुळे आपल्याला डिसीज होतात. त्यानंतर लाऊस, केसातल्या उवा, डोकं खाजवते ना, डोकं खाजवते म्हणजे काय होते? डिस्टर्बन्सेस इन द फंक्शन्स ऑफ बॉडी, म्हणजे हा सुद्धा डिसीज आहे. दॅट इज इनडायरेक्ट ट्रान्समिशन. त्यानंतर आपण पाहतो की रॅट फ्ली, जे काही घरातल्या घुसा असतात तर त्या जर आपल्याला चावत असतील तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला प्लेग नावाचा डिसीज होतो. लक्षात ठेवायचं. इनडायरेक्ट ट्रान्समिशन आहे की त्या पॅथोजनला कॅरी करतात. त्यांना नसतो तो रोग, ते त्या पॅथोजनला कॅरी करतात. ओके. त्यानंतर आपण पाहतो की जे एडिस मॉस्किटो आहे तर त्याच्यामुळे आपल्याला डेंग्यू होतो, अॅनॉफिलसच्यामुळे मलेरिया होतो, क्युलेक्सच्यामुळे फिलॅरियासिस होतो. तर हे जे काही आहे ते ब्लड सकिंग इन्सेक्ट आहे, ज्याच्यामुळे आपल्याला डिसीज होतो फ्रॉम इन्फेक्टेड पर्सन टू नॉर्मल पर्सन. ओके. एवढं लक्षात ठेवायचं. दिस इज इनडायरेक्ट ट्रान्समिशन. त्यानंतर सेकंड टाइप पाहतो आपण इनडायरेक्ट ट्रान्समिशनचा, व्हेइकल बॉर्न ट्रान्समिशन. आता व्हेइकल बॉर्न म्हणजे काय? असे डिसीजेस की जे आपल्याला फूडच्यामुळे होतात. म्हणजे डिसीजचं ट्रान्समिशन थ्रू द फूड, खाण्यातून, थ्रू द ड्रिंक, पिण्यातून, और थ्रू द ब्लड किंवा रक्तातून. म्हणजे द डिसीज कॅन ट्रान्समिट थ्रू द फूड, कॅन ट्रान्समिट थ्रू द ड्रिंक, कॅन ट्रान्समिट थ्रू द ब्लड. दे ट्रान्समिशन कॉल्ड ॲज व्हेइकल बॉर्न ट्रान्समिशन. त्यांना आपण व्हेइकल बॉर्न ट्रान्समिशन म्हणू. किड्या, मुंगे, माकोळे, माशा, मच्छर याच्यामुळे हे ट्रान्समिशन होईल. ते आर्थ्रोपोड वेक्टर इनडायरेक्ट ट्रान्समिशन, फूड, वॉटर, ब्लड याच्यामुळे जे ट्रान्समिशन होतं तर कॉल्ड ॲज व्हेइकल बॉर्न इनडायरेक्ट ट्रान्समिशन. त्यानंतर आपण पाहतो एअर बॉर्न, की जे हवेमुळे होतं. आता जसा कोरोना आहे ना, तर हा हवेमधून नाही होत. कोरोना हा हवेमधून होत नाही, तो डायरेक्ट कॉन्टॅक्टेबल डिसीज आहे. ओके. आपण बेस्ट एक्झाम्पल पाहू एअर बॉर्नचं निमोनिया. निमोनिया हा एक एक्झाम्पल आहे एअर बॉर्नचं. म्हणजे जो हवेत त्याची पॅथोजन
आपण म्हणून बेटा एअर बॉर्न इनडायरेक्ट ट्रान्समिशन, म्हणजे इन्फेक्टेड पर्सन आणि नॉर्मल पर्सनच्या मधात जर कोणी असाल त्याला आपण इंटरमिजिएट एजंट तर असं ट्रान्समिशन कॉल्ड ॲज इनडायरेक्ट ट्रान्समिशन. त्यानंतर आपण पाहतो बेटा फोमाइट बोर्न ट्रान्समिशन. फोमाइट बोर्न म्हणजे काही कंटामिनेटेड आर्टिकल्स, जसं इन्फेक्टेड पर्सनचा जर रुमाल असेल, हँडकरचीफ असेल, इन्फेक्टेड पर्सनचे हँडकरचीफ, त्याचा टॉवेल किंवा त्याच्या ज्या गोष्टी आहेत जसे त्याचे शर्ट आहे, क्लॉथ्स आहेत, तर त्या इन्फेक्टेड पर्सनच्या क्लॉथ्स, हँडकरचीफ किंवा त्याचे जे काही आर्टिकल्स तो यूज करतो जसं सोप आहे, साबण आहे, त्याचे जेवढे काही आर्टिकल्स आहेत इन्फेक्टेड पर्सनचे, त्याच्यासोबत जर आपला कॉन्टॅक्ट असला आर्टिकल, आता फॉर एक्झाम्पल तो इन्फेक्टेड पर्सनला सर्दी आहे, चालला दरवाजाला शेंबूड लावून टाकला, दरवाजाला शेंबूड लावून, म्हणजे शेंबडामध्ये पॅथोजन आहेत का? यस. कुठं लावला? दरवाजाला. मग त्याच दरवाजातून आपण चालून आपला हात त्या दरवाजाला लागला, मग आपला हात त्या दरवाजाला लागला म्हणजे ते पॅथोजन आपल्या हाताला लागले का? यस. म्हणजे ते पॅथोजन कोणी कॅरी केले? दरवाजा. मग तो झाला एक आर्टिकल. त्यानंतर आपण पाहतो रुमाल, त्या इन्फेक्टेड पर्सनने घेतला आणि शेवटी त्या रुमाला पोचला, त्याच रुमाला आपला न कळत हात लागला, म्हणजे ते पॅथोजन कोणी कॅरी केले? रुमाल. मग असे जे काही त्या इन्फेक्टेड पर्सनचे जे आर्टिकल्स आहेत, वस्तू आहेत, तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला डिसीज होतात, तो इनडायरेक्ट ट्रान्समिशन आहे. तर त्या डिसीजला आपण म्हणतो फोमाइट बोर्न इनडायरेक्ट ट्रान्समिशन. ते जे स्प्रेडिंग आहे त्याला आपण म्हणतो बेटा फोमाइट बोर्न इनडायरेक्ट ट्रान्समिशन. पहिलं आर्थ्रोपोड वेक्टर इनडायरेक्ट ट्रान्समिशन. सेकंड, त्यानंतर आपण पाहिलं व्हेरिकल बॉर्न म्हणजे फूड, वॉटर, ब्लडच्या मुळे होणार. एअर बॉर्न म्हणजे एअरच्या मुळे होणार. फोमाइट बॉर्न म्हणजे इन्फेक्टेड पर्सनच्या आर्टिकल पासून होणार, म्हणजे ज्या वस्तू आहेत त्यापासून. त्यानंतर आपण पाहतो नंबर 5 अनक्लीन हँड. हात जर स्वच्छ नसतील तर याच्यामुळे सुद्धा आपल्याला काय होणार डिसीज. आपण जेवणाच्या अगोदर हात धुवायला पाहिजे, त्यावर कारण की आपण बऱ्याच जणांसोबत कॉन्टॅक्ट करतो आणि या हातावरती खूप सारे पॅथोजन्स असतात ज्यामुळे आपल्याला डिसीज होतो. त्याच्यामुळे आपल्या जर हँड जर क्लीन नसतील तर डिसीज होतो, म्हणजे ते इनडायरेक्ट ट्रान्समिशन आहे, डायरेक्ट नाही. कारण की हा कॅरी करणारा घटक आहे, हात जो आहे हा कॅरी करतो. आणि त्यानंतर आपण पाहतो ह्युमन कॅरियर्स. असे खूप सारे ह्युमन बिंग्स असतात की जे पॅथोजनला कॅरी करतात. टायफॉइड पेशंट आहे, टायफॉइडिकल जे पेशंट आहे त्याची स्टूलवरती, त्याच्या म्युकसमध्ये, त्याच्या लाळेमध्ये, सलायवामध्ये त्याचे पॅथोजन्स असतात. त्याचा इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट जर आपल्यासोबत येत असेल तर आपल्याला डिसीज होतात, तर त्याला आपण म्हणू इनडायरेक्ट ट्रान्समिशन. ओके. सो दिस आर द ट्रान्समिशन्स ऑफ कम्युनिकेबल डिसीज. लक्षात ठेवायचं एक डायरेक्ट आणि एक इनडायरेक्ट. डायरेक्ट मध्ये कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन, ड्रॉपलेट्स इन्फेक्शन, कॉन्टॅक्ट विथ द स्वाइन, ॲनिमल ब्लाइट्स आणि फूड कासर, एवढं लक्षात ठेवायचं. इनडायरेक्ट ट्रान्समिशन मध्ये आर्थ्रोपोड वेक्टर्स. सेकंडली लक्षात ठेवायचं व्हेरिकल बॉर्न, एअर बॉर्न, फोमाइट बॉर्न, अनक्लीन हँड आणि ह्युमन कॅरियरच्या थ्रू आपल्याला इनडायरेक्ट ट्रान्समिशन होतं. सो आजच्या जागी आपण 2 टॉपिक पाहिले. पहिला पाहिला डिसीज एजंट, सेकंड पाहिला आपण ट्रान्समिशन ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस. सगळ्यांना समजलं असं अशी होप ठेवतो. लेक्चर जर ऑनलाईन जर कळलं असेल तर आपल्या यूट्यूबवरती सुद्धा लेक्चर अपलोड करणार आहे, तिथे जाऊन व्यवस्थित पाहायचं. आणि हा जो टॉपिक आहे या टॉपिकच्या मी तुम्हाला ग्रुपवरती थेअरी पाठवणार आहे. ती थेअरी जशीच्या तशी लिहून घ्यायची, घरी जाऊन वाचायची, घरीच वाचायची, व्यवस्थित समजून घ्यायची आणि उद्यापासून आपण ओरिजिनल टॉपिकला सुरुवात करू. असं एवढंच. तोपर्यंत बाय. थँक्यू. दिसत असेल तर लिहून घ्या.